आज आपल्याबरोबर पेशंट आहेत भालचंद्र ताजने, वय वर्ष 42, यवतमाळहून आलेत. साहेबांचं मानेच्या मणक्याचं सरांनी ऑपरेशन केलं. डॉक्टर अनुज गुप्ते सरांनी विनायक हॉस्पिटल या ठिकाणी. यांच्या अगोदर यांचे गावचे एक पेशंट किशोर बलकी 7 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं आणि त्यांचं 100% यशस्वी झालं. ते सगळे कामं करतात. त्याच्यामुळे त्यांनी यांना सुचवलं दुसरीकडे कुठेही जाऊ नका, विनायक हॉस्पिटलला एकदा दाखवून या आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तिथं ऑपरेशन करा. बरोबर आहे. ते विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनोपचार केंद्र आहे. या ठिकाणी ऑपरेशन नंतर पेशंट तासाभरात चालवला जातो, वेदनामुक्त, कुणीही न जाता. आता यांचा साहेबांचा मानेचा प्रॉब्लेम होता, मानेची गादी बाहेर आली होती, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाले होते. चालताना बॉडी इम्बॅलन्स, पाय दुखणे, पायाची आग होणे, काय प्रकार होते. हातापायला मुंग्या येणे, चावणे आणि पाय सारखा दुखत राहणे. चालताना इम्बॅलन्स वाटत होतं. चालताना इम्बॅलन्स वाटत होतं. म्हणजे एका ठिकाणी गादी दाबल्यामुळे किती ड्रॉबॅक होतात, किती दुष्परिणाम होतात ते बघा. आता तुमचं ऑपरेशन झालं, तुम्ही किती वेळाने चालले. 2 मिनिटांनी तुम्हाला कुणी पकडलं का मोकळे चालले. आता 2024 साल चालू आहे, बरोबर. अजून सुद्धा ग्रामीण भागातील लोकांना मणक्याबद्दल साशंकता वाटते की करू का नको ऑपरेशन. त्यांना काय सल्ला देणार तुम्ही. त्यांना सल्ला देणार की ते कोणत्याही प्रकारचं त्याला काही परिणाम होणार नाही. पेशंट 100% ते बरा होतो. तुम्हाला आता 4-5 दिवस झाले हॉस्पिटल, बरोबर आहे. विनायक हॉस्पिटल आणि डॉक्टर गुप्ते सरांच्याकडून तुम्हाला वागणूक कशी मिळाली, तुमच्या हॉस्पिटलबद्दल मत काय. हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे जे सुविधा व्यवस्थित आहेत. ट्रीटमेंट चांगला आहे, नर्सिंग चांगला आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. खुश आहात तुम्ही. खूप आहे. धन्यवाद. थँक्यू.